महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य. विजया राहटकर यांचा आशावाद. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये महिला समृद्धीचा निर्धार. आजच्या वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि मोठ्या स्वरूपात बदल होणार असून महिलांनी या तंत्रज्ञानाचा केवळ वापरकर्त्या म्हणून न राहता संशोधक आणि निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचं नेतृत्व करावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होऊ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी आज इथं व्यक्त केला. दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये आज दुपारी राष्ट्रीय महिला आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था युनिटार या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एआय आणि आर्थिक शक्ती, महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या विषयावर आयोजित विशेष सत्राचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय भाषणात त्या बोलत होत्या. मंचावर युनिटारच्या संचालिका समृद्धी विभाग मिहोको कुमामोटो, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या ITO प्रादेशिक संचालिका आशिया पॅसिफिक उत्सुको ओकुदा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आणि संगीतकार निर्माता कार्तिक शाह उपस्थित होते. या समिटमधील चर्चासत्र हा केवळ संवाद नसून ती एक चळवळ आहे. भारतीय महिलांनी नेहमीच परिवर्तनाचं नेतृत्व केलंय असा दाखला देऊन श्रीमती राहटकर पुढे म्हणाल्या, एआय सारख्या नव्या तंत्रज्ञानातही महिला मागे राहणार नाहीत. यासाठी त्यांना अनुरूप प्रशिक्षण व योग्य अशी इकोसिस्टीम दिली जाईल. महिलांची केवळ भागीदारी अपेक्षित नसून त्यांच्याकडे या तंत्राची मालकी आली पाहिजे. त्यासाठी महिलांना एआय साक्षरता प्राप्त होणं अत्यावश्यक आहे. यामध्ये डेटा संरक्षण, डिजिटल नीतिमत्ता आणि सायबर सुरक्षेची सखोल समज आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. केवळ घोषणांऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देत सूक्ष्म व लघु उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याचं आवाहन करून राष्ट्रीय महिला आयोग त्यासाठी कृतीशील प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सत्रात श्री ब्रिजेश सिंह यांनी महिलांना भेडसावणाऱ्या डिजिटल धोक्यांवर प्रकाश टाकला. एआयची निर्मिती प्रामुख्यानं पुरुषप्रधान मजकूर आणि डेटाच्या आधारे झाल्यानं त्यामध्ये संवेदनशीलता, न्याय आणि क्षमतेचा अभाव दिसून येतो. ही प्रणाली केवळ कार्यक्षमतेच्या हायपर ऑप्टिमायझेशनवर लक्ष केंद्रित करते, ज्याचा विपरीत परिणाम महिलांच्या सुरक्षिततेवर होत आहे. आकडेवारीनुसार डीपफेक तंत्रज्ञानाच्या 91% महिला बळीच आहेत, जे अत्यंत धक्कादायक आहे. महिलांविरुद्ध होणारे अत्याचार, डीपफेकसारखे प्रकार यावर निश्चित आणि प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काही बाबी नक्की करू शकतो. सोशल मीडिया कंपन्यांनी सेफ हार्बर नियमांचा आधार घेत जबाबदारी झटकू नये असं सांगत त्यांनी प्लॅटफॉर्म जबाबदारीवर भर दिला. मुळात हा विषय प्लॅटफॉर्मच्या जबाबदारीचा आहे. जिथं प्लॅटफॉर्म जबाबदारी स्वीकारत नाही तिथं सरकारनं हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. भारतामध्ये 2021 मधील नियमानुसार पीडित व्यक्तींना नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची सुविधा आहे आणि ठराविक कालावधीत आक्षेपार्ह सामग्री हटवणं कंपन्यांना बंधनकारक आहे. तसेच एआय निर्मित प्रतिमांवर वॉटरमार्क सक्तीचं करण्याचीही गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.